महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील कथित गैरप्रकारांची चौकशी करा. नाना पटोलेंची राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे मागणी. सरकार बरखास्त करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची ही विनंती. आगामी महापालिका निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता. प्रभाग रचनेतील 7 टप्प्यातील प्रक्रियेला 2.5 ते 3 महिने लागणार. सप्टेंबरच्या सुरुवातीला प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीत जे पक्ष महाविकास आघाडीत एकत्र लढले त्यापैकी एकाने विधानसभेत फायदा करून घेतला. आमदार रोहित पवारांच्या विधानाची चर्चा. सत्तेसाठी विचार बदलला तर मग विचारांसाठी कोण लढणार असाही सवाल. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता. अजित पवारांकडे 21 पैकी 6 जागा शरद पवार गटाने मागितल्याची माहिती. उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा अखेरचा दिवस. मुंबईमध्ये दुपारी 12 वाजता मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक. राज ठाकरे शहराध्यक्षांची चर्चा करणार. शिवतीर्थावर बैठक होणार. मुंबईतल्या गिरगाव आणि दादर परिसरात बॅनरवरती ठाकरे बंधू एकत्र. नवे युग नवे पर्व असं म्हणत काका पुतण्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मनसेचं नाव वापरून मुंबईतल्या मोबाईल कंपन्यांना धमकावल्याचा व्हिडिओ समोर. धमकी दिल्याचा व्हिडिओत स्पष्ट. तोतया कार्यकर्त्याविरोधात मनसे दूरसंचार विभागाची तक्रार. सत्यजित पाटणकरांचा भाजप प्रवेश होताच शंभूराज देसाईंना डिवचलं. गद्दारी करून गुवाहाटीला का गेला तर देसाईंना सवाल. पाटणकरांच्या पक्षप्रवेशाला देसाईंनी विरोध केला होता. बच्चू कडूंच्या अन्नत्याग उपोषणाचा 5वा दिवस. शेतकऱ्यांसह दिव्यांगांसाठी कडूंचा एल्गार. राजू शेट्टी, लक्ष्मण हाके, संभाजीराजे, रोहित पवार आज कडूंना भेटणार. ऑपरेशन सिंदूरवरून राजकीय नाट्य सुरूच. ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा कम्प्युटर गेम. नाना पटोलेंची खोचक टीका. मन आणि मेंदू भ्रष्ट झालेला नेता म्हणजे नाना पटोले. बावनकुळेंनी डिवचलं. अल्पसंख्याक संस्थेत 11वी प्रवेशासाठीचा सामाजिक आरक्षण कोट्याचा कलम काढा. मुंबई हायकोर्टाचे निर्देश. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. कराडमधील डॉक्टर राजेश शिंदेंच्या सांगण्यावरून पंजाबमधील विकास शर्माने महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडिओज बनवले. विकासला पैशांची गरज असल्यामुळे डॉक्टर शिंदेंनी टास्क दिल्याचं समोर. आधार लिंक्ड असेल तरच मिळणार रेल्वेचं ऑनलाईन तिकीट. बनावट आयडीद्वारे तिकीट विकणाऱ्यांना बसणार चाप. 1 जुलैपासून आधार लिंक तर 15 जुलैपासून ओटीपी अनिवार्य. देशभरामध्ये मान्सून सक्रिय होणार. आजपासून पुढचे 4 ते 5 दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता.